नमस्कार, आपण पाहत आहात आवाज मंठा लाईव्ह टीव्ही। मी आशिष मोरे। मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील पाझर तलावाचं पाणी गावात शिरल्यामुळे इथल्या नागरिकांना दळणवळण करण्यासाठी भरपूर प्रमाणात परेशानी होत आहे। आणि या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपकजी डोके यांच्या नेतृत्वामध्ये कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेले आहे। आणि या गावातील नागरिकांना लवकरात लवकर दळणवळणाची सोयी उपलब्ध करून दिल्या नाही तर भव्य मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिला आहे। पाहूया आपण सविस्तर रिपोर्ट। अशा प्रकारची अडचण निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः पाण्यामधून प्रत्येकाला समजा रुग्णाला शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही दळणवळण आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। आणि या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्यामुळं येणाऱ्या 29 तारखेला गावकऱ्यांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रचंड असं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर केल्या जाणार आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की 29 तारखेपर्यंत कुठंतरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी ही दखल घ्यावी।